माझा उमेदवारी अर्ज वैध ठरू देतील की नाही याची मला भीती होती, असं अर्चना चाकूरकर म्हणाल्यात। अर्ज अवैध ठरवण्याचा पुढच्यांचा हातखंड आहे, असंही चाकूरकर म्हणाल्या। अर्चना चाकूरकरांची काँग्रेसच्या अमित देशमुखांवर नाव न घेता टीका। अर्चना चाकूरकर लातूर शहरमधून भाजपच्या उमेदवार आहेत। अर्चनाताई पाटील चाकूरकर आपल्या सोबत आहेत। ताई, कसा रिस्पॉन्स मिळतो आहे आणि काय मुद्दे घेऊन आपण लोकांसमोर जातो आहोत? मुद्दा हा विकासाचा आहे आणि लातूरचा जो जनतेमध्ये आक्रोश आहे, त्यांना एक असं वाटायला लागले की ताई आपलं ऐकून घेत आहेत आणि ताईंचा आश्वासक चेहरा, त्याचा रिस्पॉन्स अभूतपूर्व आहे। आपण जर लक्षात घेतलं तर काँग्रेसने गेल्या अनेक वर्षांपासून 15-20 वर्षांपासून इथे त्यांची सत्ता राहिलेली आहे, तर आता लोकांसमोर जाताना आपण काय विकासाचे मुद्दे नवीन्यानं आपण ठेवतो आहोत? मला नवीन करण्याची गरज नाही, लोकांच्या डिमांड्स इतक्या आहेत आणि त्या कुठल्याच मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि त्याला फक्त मला जाऊन त्याला चालना द्यायची, एवढंच काम आहे। आपण जर चाकूरकर साहेबांचं जर पाहिलं तर शिवराज पाटील चाकूरकर साहेब आता काँग्रेसमध्ये आहेत की भाजप सोबत आहेत? तुम्हाला म्हणजे कसा आशीर्वाद मिळतो त्यांचा सोबत येत आहे का प्रचारात वगैरे? साहेबांचं आता एज 90 इयर्स आहे आणि एक मुलगी म्हणून, एक सून म्हणून जेवढा सपोर्ट असतो आपल्या प्रत्येकाच्या फॅमिलीत, त्यापेक्षाही जास्त सपोर्ट साहेबांचा आहे आणि प्रचारात येण्याचा विषय नाही, कारण त्यांच्या एजमुळे ते बाहेर फिरणं थोडंसं रिस्ट्रिक्टेड आहे। काँग्रेसकडनं एक आरोप केला जातो आहे की फॉर्म भरल्याच्या नंतर देखील कार्यालयामध्ये काही तुमच्या उमेदवारी अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी म्हणून काही लोक गेले वगैरे, काय काय तथ्य आहे याच्यामध्ये? असं मला माझा फॉर्मच राहतो का नाही अशी काळजी वाटत होती, त्यामुळे आता आरोप झाले तर आश्चर्य वाटण्याचे हे नाही आहे, कारण फॉर्मची वैधताच ठेवतील की नाही यांचे एक हातखंड आहे समोरच्या लोकांचा अर्ज अवैध करण्याचा, आणि कोण गेलं काय गेलं याच्या चर्चेवर मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही आहे। काय वाटतं, म्हणजे थेट लढत होते काँग्रेस आणि भाजपामध्ये? अगदी चित्र तसंच आहे ना, लातूरचं चित्र तसंच आहे आणि वंचितचा पण उमेदवार चांगला फाईट देतोय। लोक ओपनली कदाचित बोलत नसतील तरी सुद्धा ट्रेंड हा भारतीय जनता पक्षाच्याच दिशेने। म्हणजे देशमुख आणि चाकूरकर यांच्यामध्ये थेट लढत होते। महायुती आणि महाविकास आघाडीची ही लढत आहे आणि त्याच्यामध्ये एक देशमुख परिवारातला उमेदवार आहे, एक चाकूरकर परिवारातला उमेदवार आहे, दोन तुल्यबळ उमेदवारांची ही लढत आहे। कॅमेरामन आतिशसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।